हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर टू इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे, ज्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स युनिट स्टार्ट केलं होतं आपण. लास्ट सेशनमध्ये आपण MCQ घेतले होते. आजच्या सेशनमध्ये आपण एक रिव्हिजन करणार आहोत या छोट्या टॉपिकवरती, थेरीज ऑफ कन्झम्पशन. छोटा टॉपिक म्हणजे शॉर्टमध्ये आपण एक रिव्हिजन घेत आहोत. ठीक आहे, टॉपिक तसा इम्पॉर्टंट आहे, तर याच्यावरती रिव्हिजन आपण घेणार आहोत. ऑलरेडी एकदा हा टॉपिक झालेला आहे, सो दिस इज अ रिव्हिजन फॉर यू. ठीक आहे, ओके. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षी एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी स्पेशली पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो, ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स अँड PYQs अँड पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे इथे तुमचं या कोर्समध्ये पेपर 2 सोबतच पेपर 1चं देखील प्रिपरेशन कंप्लीट होणार आहे. म्हणजे दोन्ही पेपरमध्ये मॅक्झिमम स्कोर कसा करायचा हा फुल कोर्स तुमच्याकडे नक्की पूर्णपणे प्रिपेअर करून घेणार आहे. तर या पूर्ण कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. 20% डिस्काउंट त्याच्यावरती चालू आहे. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेच कोर्सला जॉईन होऊ शकता, किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा आणि त्याचं स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हा कोर्स सर्च करा, MSc इकॉनॉमिक्स, आणि लगेच जॉईन व्हा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. याची न्यू बॅच जी आहे ती येत्या मंगळवारपासून स्टार्ट होणार आहे, ट्यूजडेपासून स्टार्ट होणार आहे. सो लवकर रजिस्टर करा आणि आपल्या प्रिपरेशनला बूस्ट करा. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं मार्जिनल प्रॉपर्सिटी टू सेव्ह, मार्जिनल प्रॉपर्सिटी टू कन्झ्युम, ह्या सगळ्या थेरीज आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितल्या होत्या. आता आपण बघतोय द ॲब्सोल्यूट इन्कम हायपोथेसिस काय आहे. ओके, ते समजून घ्यायचं आपल्याला. आणि जो ॲब्सोल्यूट इन्कम हायपोथेसिस आहे तो मांडलेला आहे J.M. केन्स यांनी. डिराइव्ह फ्रॉम टाइम सिरीज डेटा. टाइम सिरीज डेटा आहे त्यातून घेतलेलं आहे ॲब्सोल्यूट इन्कम हायपोथेसिस. Absolute income of current period increase consumption also increases but by less than the increase in income and vice versa.
तर त्यांनी काय सांगितलेलं आहे या हायपोथेसिस मध्ये की जसं जसं टाइम सिरीज मधून का घेतलेलं आहे, कारण इन्कम आणि कन्झम्पशन मधलं जे काही पिरियडिकली चेंज होत आहे तो याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे, म्हणून याला टाइम सिरीज डेटा मधून घेतलेलं असं बोललेलं आहे. आणि याच्यात काय सांगितलेलं आहे त्यांनी करंट पिरियड मध्ये की कन्झम्पशन इन्क्रीज होतं, जसं इन्कम वाढेल तसं कन्झम्पशन सुद्धा इन्क्रीज होतं, पण ज्या प्रपोर्शनेट मध्ये इन्कम वाढतं त्या प्रपोर्शनेट मध्ये कन्झम्पशन वाढतं का, नाही, मग तिथे सेव्हिंग सुरू होत असते. तर हेच हायपोथेसिस इथे मांडलेलं आहे. कन्झम्पशन इन्कम रिलेशनशिप इज नॉन प्रपोर्शनल, जे इथे आपण आता बघितलं तेच ह्या स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं आहे की कन्झम्पशन आणि इन्कम रिलेशनशिप इज नॉट प्रपोर्शनल, म्हणजे ज्या प्रमाणामध्ये इन्कम वाढत आहे त्या रेशिओ मध्ये कन्झम्पशन वाढणार नाही. कन्झम्पशन हळूहळू वाढेल तर इन्कम झपाट्याने वाढू शकतं आणि त्या प्रपोर्शन मध्ये कन्झम्पशन हे कमी राहणार आहे, म्हणून हे नॉन प्रपोर्शनल आहे. बेस्ड ऑन द फंडामेंटल सायकोलॉजिकल लॉ, हा जो लॉ हायपोथेसिस आहे तो फंडामेंटल सायकोलॉजिकल लॉ आहे जो केन्स यांनी मांडला होता. आपण बघितलं होतं का लास्ट टाइम की जे इन्कम आहे त्यानुसार कन्झम्पशन वाढत नाही, कन्झम्पशन हे हळूहळू वाढतं आणि इन्कम वाढत जातं. ज्या प्रमाणात इन्कम वाढतं त्या प्रमाणात कन्झम्पशन वाढत नाही, म्हणून मग आपण सेव्हिंग कडे वळतो. तर हा सायकोलॉजिकल लॉ आहे. ओके, झिरो इज झिरो एमपीसी इज ग्रेटर दॅन 0 आणि एमपीसी ग्रेटर दॅन 1 is greater than MPC. okay, and MPC marginal propensity to consume, APC average propensity to consume हे त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. A non-proportional relationship that is APC MPC, okay, average propensity to consume and marginal propensity to consume between consumption and income exists in a Keynesian absolute income hypothesis. तर Keynesian absolute income hypothesis मध्ये सुद्धा हे दोन जे टर्म्स आपण लास्ट लेक्चर मध्ये शिकलो आहोत ते इन्क्लूड केलेले आहेत. ओके, ऍब्सोल्यूट इन्कम हायपोथेसिस, त्याच्यामध्ये अजून एक फॉर्म्युला आपल्याला भेटतोय जो आहे C is equal to A plus BY. ओके, दिस कन्झम्पशन फंक्शन इज स्टेबल इन बोथ शॉर्ट रन और लॉंग रन. हे जे कन्झम्पशन फंक्शन मिळालेलं आहे आपल्याला ते शॉर्ट रन आणि लॉंग रन दोन्ही मध्ये स्टेबल राहणार आहे. ओके, इन द शॉर्ट रन एझम्पशन कन्झम्पशन फंक्शन इज नॉन प्रपोर्शन, हे दोन्ही नॉन प्रपोर्शन असणार आहेत एपीसी आणि एमपीसी शॉर्ट रन मध्ये. लॉंग रन कन्झम्पशन फंक्शन इज अ लिनियर अँड प्रपोर्शन, तर लॉंग रन मध्ये हे कदाचित सेम राहणार आहे, स्टेबल राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे, पण इथे हे प्रपोर्शनल असणार आहे का, नाही, पण हे प्रपोर्शनल असणार आहे. दोन कंडिशन इथे आपल्याला लक्षात ठेवायचं, एक शॉर्ट रन साठी नॉन प्रपोर्शन, लॉंग रन साठी प्रपोर्शनेट. ओके, in the long run both APC and MPC will remain constant. APC म्हणजे average propensity to consume and marginal propensity to consume remain constant. कोणत्या ह्याच्यात, लॉंग रन मध्ये, इथे आपण बघितलेलं आहे. ओके, टू केन्स कन्झम्पशन फंक्शन इज रिव्हर्सिबल. ओके, कन्झम्पशन फंक्शन इथे रिव्हर्सिबल आहे. सायक्लिकल कन्झम्पशन फंक्शन, इथे सायक्लिकल कन्झम्पशन फंक्शन सुद्धा आपल्याला बघायला मिळतं ऍब्सोल्यूट इन्कम हायपोथेसिस मध्ये. ओके, आता आपण बघतोय रिलेटिव्ह इन्कम हायपोथेसिस. ऍब्सोल्यूट इन्कम हायपोथेसिस बघितलं, आता रिलेटिव्ह इन्कम हायपोथेसिस काय आहे हे दिलेलं आहे. JS डेसनबरी यांनी दिलेलं आहे ही कॉन्सेप्ट. द कन्झम्पशन ऑफ अ पर्सन डज नॉट डिपेंड ऑन हिज करंट इन्कम बट ऑन अ सर्टन प्रिव्हियसली रिच्ड इन्कम. ओके, करंट इन्कम वरती हे अवेलेबल नसतं, तर हे कशावर अवलंबून असतं, रिच्ड इन्कम नंतर येणाऱ्या किंवा आधीच्या ज्या काही इन्कम आपल्या आलेल्या आहे त्याच्यावरती हे आपलं कन्झम्पशन डिपेंड असतं, असं JS डेसनबरी यांनी रिलेटिव्ह इन्कम हायपोथेसिस मध्ये मांडलेलं आहे. इंडिव्हिज्युअल कन्झ्युमिंग बिहेवियर विदिन द नेबरहुड इज रिलेटिव्ह टू द कन्झ्युमिंग पॅटर्न्स ऑफ हिज नेबर. फक्त त्याच्या एकट्यावरती अवलंबून नसतो की काय कन्झ्युम करायचं आहे, किंवा बिहेवियर जो आहे कन्झ्युमिंगचा तो फक्त त्या एकट्या पर्सन वरती किंवा एकट्या इन्कम वरती अवलंबून नसतं, तर त्याच्या आजूबाजूचे जे व्यक्ती आहेत त्यांच्या इन्कम वर सुद्धा हे अवलंबून असतं. RIH, that is relative income hypothesis, state that the satisfaction of individuals depend on its relative magnitude in the society rather than its absolute level. म्हणजे त्याच्या प्रत्येकी व्यक्तिगत लेवल वरती सॅटिस्फॅक्शन अवलंबून नसतं, तर त्याच्याबरोबर जे काही रिलेटिव्ह वस्तू आहेत किंवा रिलेटेड व्यक्ती आहेत, आजूबाजूची लोक आहेत, सोसायटी आहेत, त्यांच्यावरती देखील त्याचं सॅटिस्फॅक्शन जे आहे ते डिपेंड असतं. ओके, a household consumption is determined by the income and expenditure pattern on his
नेबर्स. आता हे हाऊसहोल्ड कन्झम्पशन आहे ते तर इन्कम पेक्षा बाहेरचे एक्सपेंडिचर पॅटर्न किंवा नेबर्सचं कसं एक्सपेंडिचर पॅटर्न आहे त्याच्यावरती सुद्धा डिपेंड असतं असं रिलेटिव्ह इन्कम हायपोथेसिस मध्ये मांडलेलं आहे. ओके. Families with relatively high income experience lower APCs and families with relatively low income experience high APCs. APCs that is average propensity to consume. Okay. आपण का म्हणतो हायर इन्कम असेल तर त्यांची लोअर एपीसी असते आणि लो इन्कम असेल तर एक्सपिरियन्स एपीसी कसा असतो, हाय असतो. कारण प्रोपेन्सिटी टू कंझ्युम जी आहे ती बघतो आपण, इन्कम जसं जसं वाढतं त्याच्या प्रोपोर्शनेट मध्ये ती वाढत नाही तर ती हळूहळू वाढते आणि मग बाकीची सेव्हिंग्स व्हायला लागते. मग त्याच्या कम्पेअर हे लोअर जेव्हा सेव्हिंग्स व्हायला लागते तेव्हा तिथे लोअर एपीसी निर्माण होतात. ओके. रिलेशनशिप बिटवीन एपीसी आणि एमपीसी या दोघांमध्ये पण रिलेशन आहे. एपीसी इज कॉन्स्टंट अँड एपीसी इज इक्वल टू एमपीसी. एपीसी जो आहे तो कॉन्स्टंट असेल आणि एपीसी आणि एमपीसी कसे असतील, दोन्ही बरोबर असणार आहेत. ओके. रिलेटिव्ह इन्कम हायपोथेसिस मध्ये करंट इन्कम इज फॉलिंग अँड इज बिलो द प्रिव्हियस इन्कम लेवल. The APC is rising, the MPC is less than APC. जेव्हा करंट इन्कम जे आहे ते कमी होत असेल पण प्रिव्हियस इन्कम लेवल जी आहे ती वाढणारी असेल तेव्हा काय असतं, एपीसी वाढलेला असतो. ओके. वाढत असतो आणि एमपीसी कसा लेस असतो. एमपीसी एपीसी पेक्षा लेस असतो. ओके. कारण हा मार्जिनल प्रोपोन्सिटी आहे आणि हा ऍव्हरेज आहे, म्हणजे इथे टोटल येणार आहे आणि इथे एका प्रोपोन्सिटी एका इन्कमची किंवा एखाद्या सॅलरीची असं म्हणू शकतो एमपीसी येणार आहे. इन्कम इज रायझिंग बट बिलो द प्रिव्हियस इन्कम लेवल. इन्कम वाढत आहे पण मागच्या इन्कम पेक्षा ते रेशिओ मध्ये कमी वाढत आहे. द एपीसी इज फॉलिंग अँड एमपीसी इज इन्क्रीजिंग. एमपीसी इज लेस दॅन एपीसी. जेव्हा एपीसी हा म्हणजे ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू कंझ्युम जेव्हा कमी होत असतो तेव्हा मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम हा वाढत असतो आणि मग एमपीसी लेस असेल तेव्हा एपीसी त्याच्यापेक्षा कमी असणार. एमपीसी एपीसी पेक्षा कमी असणार आहे. इन्कम इज रायझिंग अँड इज अबोव द प्रिव्हियस इन्कम लेवल. इन्कम वाढत आहे पण कसं, प्रिव्हियस इन्कम लेवल पेक्षा कमी. एपीसी इज कॉन्स्टंट दॅट इज एमपीसी इज इक्वल टू एमपीसी. एपीसी जेव्हा कॉन्स्टंट असेल तेव्हा एमपीसी हा एपीसी बरोबर असणार आहे. तर ह्या काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन नुसार ही रिलेटिव्ह इन्कम थेअरी जी आहे किंवा रिलेटिव्ह इन्कम हायपोथेसिस जे आहे ते खरं ठरतं. आता इथे आपल्याला एक फिगर बघायला मिळते जे आहे डसनबेरी यांनी रिलेटिव्ह इन्कम थेअरी मांडलेली आहे कन्झम्पशनची. डिस्पोजेबल इन्कम म्हणजे काय माहितीये, इथे आपल्याला एक्स एक्सिस वर डिस्पोजेबल इन्कम दिलेला आहे. इन्कम मधून टॅक्स जेव्हा आपण मायनस करतो तेव्हा तिथे आपल्याला काय मिळतं, डिस्पोजेबल इन्कम मिळतं. ओके. तर इथे आपल्याला कन्झम्पशन अँड सेव्हिंग्स आहेत आणि इकडे डिस्पोजेबल इन्कम आहे. तर इन्कम जेव्हा 0 असतं तेव्हा देखील आपल्याला कन्झम्पशन करणंच आहे आणि जेव्हा इन्कम Y1 किंवा Y2 Y3 पर्यंत जातं तेव्हा सुद्धा आपल्याला कन्झम्पशन करणंच आहे. ओके. मग हे कन्झम्पशन वाढतं आणि त्याच्यानंतर मग हा जो आपल्याला इन्कमचा रेशिओ मिळतो, रेशिओ म्हणजे फंक्शन मिळतं आपल्याला इन्कमचं, Y इज इक्वल टू C प्लस S, सेव्हिंग्स प्लस कन्झम्पशन टोटल इन्कम साठी. तर हे अशा प्रकारचं मिळतं. ओके. आणखी एक कन्सेप्ट बघतो आपण, डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट, जे डसनबरी यांनी दिली होती ती. तर ही डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट काय आहे ते बघूया. इंडिव्हिज्युअल्स और हाउसहोल्ड्स ट्राय टू इमिटेट द कन्झम्पशन लेवल ऑफ देअर नेबर्स और द फॅमिलीज इन पर्टिक्युलर कम्युनिटी. एका पर्टिक्युलर कम्युनिटी मधले फॅमिलीज किंवा नेबर्सची कॉपी करतात. कॉपी म्हणण्यापेक्षा जे कन्झम्पशन लेवल आहे त्याच्यामध्ये ऍक्ट करतात, जे सेम कॉपी करण्यासारखा प्रयत्न करतात, जसे त्यांचा पॅटर्न आहे, लेवल आहे त्याप्रमाणे आपण देखील खरेदी करावी किंवा कन्झम्पशन करावं यासाठी ते कॉपी करत असतात. तर त्याला आपण काय म्हणतो, डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट असं म्हणतो, ज्याला आपण डसनबरी इफेक्ट असं देखील म्हणतो. ओके. त्याच्यामध्ये एपीसी जो आहे तो फॉल होत नाही किंवा कमी होत नाही असं डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट मध्ये सांगितलेलं आहे. दुसरा इफेक्ट आहे रेचेट इफेक्ट. वेन इन्कम ऑफ इंडिव्हिज्युअल्स फॉल, जर एखाद्याचं पर्सनल इन्कम जे आहे ते फॉल झालं तर देअर कन्झम्पशन एक्सपेंडिचर डज नॉट फॉल मच. तर त्या लेवलमध्ये कन्झम्पशन एक्सपेंडिचर जे आहे ते कमी होत नाही. आता इन्कम समजा 10% वाढलं आणि जर कन्झम्पशन आपलं 5% असेल तर कन्झम्पशन आपलं 5% कमी होणार आहे का? जरी इन्कम 9% आलं किंवा 4% आलं तरी पण हे 5% कन्झम्पशन जे आहे ते आपण कमी करू शकणार आहोत का? नाही. तर तो आहे रेचेट इफेक्ट. ओके. द
The people try to maintain their consumption at the highest level attained earlier due to the demonstration effect. Okay, तर मग people काय करत असतात, आपलं consumption level जे आहे ते highest ठेवण्याचा प्रयत्न करतात, जे आहे तेच maintain करण्याचा प्रयत्न करतात. तर हा रिचेट इफेक्ट आहे. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आहे लाईफ सायकल हायपोथेसिस. लाईफ सायकल हायपोथेसिस काय आहे बघायचं आहे, जी मुदगिलानी आणि अँडो यांनी मांडलेली आहे. द कन्झम्पशन इज एनी पिरियड इज नॉट द फंक्शन ऑफ करंट इन्कम ऑफ दॅट पिरियड बट द होल लाईफ टाइम एक्सपेक्टेड इन्कम. जे कन्झम्पशन आहे आपलं ते फक्त करंट इन्कमशी रिलेटेड नाही आहे, तर ते पूर्ण लाईफमध्ये जे काही आपण कमवलेलं आहे इन्कम त्याच्याशी रिलेटेड आहे. ओके, the theory state consumption will be function of wealth, expected lifetime earnings and the number of years until the retirement. तर थेअरी काय स्टेट करते किंवा थेअरी काय सांगते की कन्झम्पशन जे आहे आपलं इन्कम, कन्झम्पशन विल बी फंक्शन ऑफ. आता हे कन्झम्पशन कशाचं फंक्शन असणार आहे की संपत्ती किंवा लाईफ मध्ये आपण जेवढ्या आपली लाईफ आहे, जीवन आहे, त्याच्यामध्ये जे काही आपण अर्निंग्स घेतलेले आहे, संपत्ती घेतलेले आहे, त्या सगळ्यांचं रिटायरमेंट पर्यंतचं जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते कन्झम्पशन या थेअरीमध्ये आपण बघत असतो. ओके, द थेअरी स्टेट दॅट इंडिव्हिज्युअल सिक्स स्मूथ कन्झम्पशन ओव्हर द कोर्स ऑफ लाईफ टाइम. म्हणजे जेव्हा आपण काम करणारी कार्यरत लाईफ टाइम असतं त्यामध्ये आपण जास्तीत जास्त कन्झम्पशन करत असतो किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सेव्हिंग्स करत असतो. बॉरोविंग इन टाइम ऑफ लो इन्कम, जेव्हा लो इन्कम असतं म्हणजे कमी इन्कम असतं तेव्हा त्या काळामध्ये आपण बॉरोविंग करतो. आणि सेव्हिंग ड्युरिंग पिरियड्स ऑफ हाय इन्कम, जेव्हा इन्कम वाढलेलं असतं तेव्हा आपण सेव्हिंग करतो. अशा 3 स्टेज आहेत या लाईफ सायकल हायपोथेसिस मध्ये. पुढे एक डायग्राम आहे, त्या डायग्राम नुसार आपण आता समजून घेऊया. हा, तर ही डायग्राम आहे लाईफ सायकल थेअरी ऑफ कन्झम्पशनची. ओके, मुग्दिलियान आणि अँडो यांनी दिलेल्या. तर इथे आपल्याला दिसत आहे की एक्स एक्सिस वर लाईफ टाइम दिलेला आहे, स्पॅन दिलेला आहे आणि इकडे कन्झम्पशन दिलेलं आहे. तर ही सी आणि इकडे C1 ही जी कन्झम्पशन लाईन आहे ती पूर्ण कन्झम्पशन आतापर्यंत आपण घेतलेलं ते दिलेलं आहे. इकडे 25 एज आहे, 25च्या एज पर्यंत डिससेव्हिंग होते आपली, म्हणजे कारण इथे आपण लोन घेऊन आपले कन्झम्पशन भागवत असतो किंवा आपल्या गरजा ज्या आहेत त्या भागवत असतो. आणि एक टाइम येतो जेव्हा आपलं इन्कम वाढतं आणि इन्कम वाढून कन्झम्पशन कमी राहतं, त्या मानाने मग तिथे आपला हा इन्कम कर्व दाखलेल, तिथे मग आपली ही सेव्हिंग्स होत राहते. ही सगळी काय आहे, आपली सेव्हिंग्स होणार आहे. ओके, आणि मग एक टाइम येतो जिथे इन्कम सेव्हिंग्स कमी व्हायला लागते, कारण तिथला आपला जो काम करण्याचा कार्यकाळ आहे तो तिथे कमी होतो आणि मग शेवटी परत डिससेव्हिंग होते आणि मग जे काय आपण सेव्हिंग केलेली वेल्थ आहे त्याच्यामध्ये आपण बाकीचं जीवन जगत असतो. तर ही आहे लाईफ सायकल थेअरी ऑफ कन्झम्पशन. कन्झम्पशन म्हणजे पूर्ण लाईफ मध्ये आपण अशा प्रकारे कन्झम्पशन करत असतो. तर हा कर्व आहे, इथून 65 ते 75 मध्ये डिससेव्हिंग पुन्हा सुरू होते, म्हणजे जे काय आपण कमवलेलं आहे ते परत इथे कमी कमी होत जातं. ओके, क्रिटिसिझम्स आहेत लाईफ सायकल हायपोथेसिसचे काही, तर ते बघूयात काय आहे. कंझ्युमर मे कॉन्सन्ट्रेट मोर ऑन द प्रेझेंट रॅदर दॅन द फ्युचर विच इज अनसर्टन. आता इथे काय सांगितलेलं आहे, याचं क्रिटिसिझम्स काय सांगितलेलं आहेत या लाईफ सायकल थेअरीचे. तर कंझ्युमर जे आहे म्हणजे कंझ्युम करणारा जो आहे व्यक्ती, उपभोग घेणार आहे, तो जास्तीत जास्त प्रेझेंट म्हणजे करंट काळामध्ये जास्त लक्ष देईल कन्झम्पशन वरती, ना की फ्युचर मधलं कन्झम्पशन आहे त्याच्यावरती कधी जास्त लक्ष देऊ शकणार नाही. मग इनडायरेक्ट सेव्हिंग सुद्धा करणार आहे की नाही हे आपल्याला सांगता येत नाही. हे त्याचं क्रिटिसिझम आहे. ॲज असेट इन्क्रीज हिज कन्झम्पशन इन्क्रीज अँड वाईस वर्सा. म्हणजे असेट्स जेव्हा वाढतील तेव्हा कन्झम्पशन देखील वाढतं किंवा त्याच्या वाईस वर्सा देखील होऊ शकतं. ओके, दिस इज ऑल्सो अनवॉरंटेड. हे पण कसं आहे म्हणजे मान्य करण्यासारखं नाही आहे. ओके, हे पण एक क्रिटिसिझम आहे लाईफ सायकल हायपोथेसिसचं. गिव्हन द सेम इन्कम अँड असेट्स वन पर्सन मे कन्झ्युम मोर दॅन दॅट अदर. म्हणजे दिलेलं इन्कम जे आहे किंवा असेट्स जे आहे ते एक पर्सन कन्झ्युम करेल किंवा त्यापेक्षा जास्त कन्झ्युम करू शकतो, हे त्याचं क्रिटिसिझम आहे. तर हे 3 क्रिटिसिझम्स आहे लाईफ सायकल हायपोथेसिसचे. आता आपण बघतोय परमनंट इन्कम हायपोथेसिस काय आहे, जे आपल्याला दिलेलं आहे मिल्टन फ्रीडमॅन यांनी 1957 मध्ये. ओके, कन्झम्पशन डिटरमाइंड बाय लॉंग टर्म एक्सपेक्टेड इन्कम. जे कन्झम्पशन आहे ते कसं हे केलं जातं, लॉंग टर्म एक्सपेक्टेड इन्कम जे आहे त्याच्यावरती ठरवलं जातं किंवा त्याच्यावरती डिटरमाइन होतं. ओके, कन्झम्पशन इज प्रपोर्शनल टू द परमनंट इन्कम. कन्झम्पशन हे प्रपोर्शनल असतं कशासाठी, परमनंट इन्कमसाठी. परमनंट म्हणजे लॉंग टर्म एक्सपेक्टेड इन्कम असतं. ओके, आणि इथे एक फॉर्म्युला फंक्शन आपल्याला मिळालं जे आहे CP. CP म्हणजे कन्झम्पशन, P म्हणजे परमनंट.
परमनंट कन्झम्पशन इज इक्वल टू के डॉट पी, वाय पी म्हणजे इन्कम, वाय म्हणजे इन्कम आणि पी म्हणजे परमनंट. ओके, इन द लॉंग रन द कन्झम्पशन इज इन्क्रीज टू प्रपोर्शन टू द चेंज इन परमनंट इन्कम. ज्या प्रपोर्शन म्हणजे परमनंट इन्कम चेंज होतं त्या प्रपोर्शन मध्ये कन्झम्पशन देखील चेंज होतं लॉंग रन मध्ये. ओके, आणि लॉंग रन मध्ये एपीसी इज इक्वल टू एमपीसी असतं, म्हणजे ऍव्हरेज प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम इज इक्वल टू मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम, हे दोन्ही इक्वल असतं. ओके, लॉंग रन मध्ये. परमनंट अँड ट्रान्झिटरी इन्कम काय आहे? अ ट्रान्झिटरी इन्कम इज टेम्पररी इन्कम दॅट इज नॉट गोइंग टू परसिट इन फ्युचर पिरियड्स. आता हे ट्रान्झिटरी म्हणजे तात्पुरतं इन्कम जे आहे त्याला ट्रान्झिटरी इन्कम असं म्हणतो. इथे आपल्याला दिले वाय जे इन्कम आहे एम इज इक्वल टू वाय पी. वाय पी म्हणजे परमनंट इन्कम आणि वाय टी म्हणजे ट्रान्झिटरी इन्कम. ओके, इफ द ट्रान्झिटरी इन्कम इज पॉझिटिव्ह ड्यू टू द विंडफॉल गेन द मेजर्ड इन्कम विल बी रेज अबोव द परमनंट इन्कम. जर ट्रान्झिटरी इन्कम हे पॉझिटिव्ह असेल आणि ते जर वाढतच असेल तर इन्कम वाढेल कशाच्या? परमनंट इन्कमच्या वरती वाढेल. ओके, इफ द ट्रान्झिटरी इन्कम इज निगेटिव्ह ड्यू टू द थेफ्ट, तर काही म्हणजे निगेटिव्ह गोष्टींमुळे जर ट्रान्झिटरी इन्कम कमी झालं तर इन्कम सुद्धा फॉल होणार आहे, आपल्या परमनंट इन्कमच्या खाली फॉल होणार आहे. ओके, कारण इथे आपल्याला एक फंक्शन मिळालेलं आहे की वाय एम म्हणजे टोटल जे परमनंट इन्कम आहे आपलं, परमनंट इन्कम प्लस ट्रान्झिटरी इन्कम हे आपल्याला मिळत आहे. ओके, आता अझम्पशन्स काय काय आहेत या थेअरीचे? नो कोरिलेशन बिटवीन ट्रान्झिटरी इन्कम अँड परमनंट इन्कम. याच्यामध्ये दोन्हीमध्ये कुठलंही रिलेशन नाहीये, कोरिलेशन नाहीये असं आपल्याला अज्युम करायचं आहे. नो कोरिलेशन बिटवीन परमनंट अँड ट्रान्झिटरी कन्झम्पशन, तर ह्यांच्या परमनंट किंवा ट्रान्झिटरी कन्झम्पशन मध्ये पण कुठलंही कोरिलेशन नाही असं आपल्याला ग्राह्य धरायचं आहे. नो कोरिलेशन बिटवीन ट्रान्झिटरी कन्झम्पशन अँड ट्रान्झिटरी इन्कम, या दोन्हीमध्ये सुद्धा काही रिलेशन नाहीये असं आपल्याला अज्युम करायचं आहे. ओनली परमनंट इन्कम अफेक्ट कन्झम्पशन इज सिस्टमॅटिकली, तर याच्यामध्ये फक्त परमनंट इन्कम अफेक्ट कन्झम्पशन जे आहे तेच सिस्टमॅटिकली आहे असं आपल्याला अज्युम करायचं आहे. ओके, क्रिटिसिझम्स काय आहेत परमनंट इन्कम हायपोथेसिसचे? देयर इज नो रिलेशन बिटवीन ट्रान्झिटरी कन्झम्पशन अँड इन्कम इज अनरिअलिस्टिक. या दोघांमध्ये ऑब्व्हियसली रिलेशन आहे आपण बघितलं, आणि हे अनरिअलिस्टिक आहे असं म्हणणं आहे, क्रिटिसिझम आहे. ओके, APC of all families whether rich or poor is same in long run is unrealistic. आता दोन्हीही पुअर आणि रिच फॅमिलीचा ऍव्हरेज प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम जी आहे ती सेम असणार आहे का? नाही, पण इथे आपण अजून केलेलं आहे की ही सेम असणार आहे लॉंग रन मध्ये, जे की अनरिअलिस्टिक आहे, अवास्तव आहे. हे पण याचं एक क्रिटिसिझम आहे. ओके, दुसरा आहे फ्रीडमन डज नॉट मेक एनी डिस्टिंक्शन बिटवीन ह्युमन अँड नॉन ह्युमन वेल्थ. तर याच्यामध्ये नॉन ह्युमन ह्युमन वेल्थ मध्ये कुठल्याही प्रकारचा डिफरन्स फ्रीडमन यांनी केलेला नाही परमनंट इन्कम हायपोथेसिस मध्ये. त्याच्यामुळे हा पण जो म्हणजे हा एक आपल्याला क्रिटिसिझम या थेअरीवरती बघायला मिळतो. ओके, अशा प्रकारचे काही क्रिटिसिझम्स परमनंट इन्कम थेअरीवरती, परमनंट इन्कम हायपोथेसिस वरती मांडण्यात आलेले आहेत फ्रीडमनच्या. ओके, तर अशा प्रकारे आजच्या सेशन मध्ये आपण बघितलेलं आहे की ऍब्सोल्यूट इन्कम थेअरी, कन्झम्पशन कसं आहे किंवा डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट काय आहेत, त्याच्यानंतर कोणी कोणत्या कन्झम्पशन थेअरीज मांडलेल्या आहेत, इन्कम कन्झम्पशन हायपोथेसिस मांडलेले आहेत वेगळे, ते सगळे आपण आजच्या सेशन मध्ये बघितलेले आहेत मॅक्रो इकॉनॉमिक्स मधले. ओके, नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला याच युनिटवरचा नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.